नारायण कार्ड, म्हापसा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री सीताराम सावळ, तसेच नगराध्यक्ष सौ शुभांगी वेंगणकर, मामलेदार, पोलीस, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक हांचे सगळ्यांचे हांव सौ सिद्धी कामत नगरपालिकेच्या वतीन स्वागत करता. उपस्थित म्हापसा म्युनिसिपालिटीचे चेअरपर्सन, नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, हांगा उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटाचे अधिकारी, म्हापसा म्युनिसिपालिटीचे चीफ ऑफिसर, वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटाचो स्टाफ आणि समस्त नागरिक, 73व्या प्रजासत्ताक दिनाच्यो तुमकां सगळ्यांक शुभेच्छा. मना काळजांतल्यान परबी. हो 73व स्वातंत्र्य दीस मनयतना हांव ज्या सगळ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी, हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य संग्रामातल्या सगळ्या सैनिकांक हांव मानवंदना दिता. तकली बाजून नमळायेन सगळ्यांक नमन करता, तांची याद करता. आयज आमी जे वेगळे वेगळे पदां उपभोगता, वेगळ्या वेगळ्या पदाचेर जे आमी आसा, ही देण, ही पदां आमकां हे स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाक लागून मेळ्ळ्या हें आमी केन्ना विसरूंक जायना. आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनान या स्वातंत्र्य सैनिकाबद्दल ताणें केल्ल्या योगदाना बद्दल, बलिदाना बद्दल आमच्या मनान प्रेम, आत्मीयता, आपुलकी आसूंक जाय. सदांच आमी तें मनान धरूंक जाय आणि त्या प्रमाणे आमची वर्तणूकय आसूंक जाय. भारत इंग्रजांची एक कॉलनी आशिल्ली. साधारण 1857 पासून भारताक स्वातंत्र्य मेळचें म्हणून वेगळ्या वेगळ्या स्तराचेर, वेगळ्या वेगळ्या पद्दतीन प्रयत्न जाताले. तातूंत भारत छोडो आंदोलन आयलें, क्विट इंडिया मुवमेंट, असहकार चळवळ आयली. सबंद देश स्वातंत्र्य मेळचें म्हणून त्या अग्निकुंडान, त्या धगधगत्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडान आपली आहुती दिवपाक तयार आशिल्लो. सगळो देश पेटून उठिल्लो. आणि ज्या वेळार ब्रिटिशांक अशें लक्षांत आयलें की हाच्या फुडें ह्या देशाचेर शासन करप शक्य ना, कारण ही भारतीय जनता अत्यंत जागरूक जाल्ली आसा स्वातंत्र्या प्रती. त्यामुळे खरं पण देशाचे दोन कुडके जाल्ले, भारत देश आणि पाकिस्तान असे दोन नवीन देश निर्माण जाल्ले. आणि ही संस्थानां 665 संस्थानां, बऱ्याचशा संस्थानिकांचे अशें मत आशिल्लें की आमी आमचे स्वतंत्र राज्य किंवा राष्ट्र दवरतले, ज्यामुळे तांकां स्वताचे राज्य, त्या प्रदेशांत तांचे स्वताचे राज्य आसतलें. पण भारत सरकाराक आणि भारत देशाच्या त्यावेळच्या लिडरांक हें बिलकुल मान्य नाशिल्लें की
संस्थानीक आपले स्वतंत्र अस्तित्व दवरतले. संस्थानिकांनी जर आपले स्वतंत्र अस्तित्व दवरिल्लें जाल्यार आजचो जो भारत देश आसा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तो एक संघ आसच नासलो. सो त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल जे ह्या तांकां हें काम दिल्लें तांच्यांनी अत्यंत हुशारीन आनी चिकाटीन हें काम सगळ्या संस्थांनाक भारतांत विलीन करपाचें काम तांच्यांनी केलें. भारतांत विलीन जावपाचो सुद्दां एक प्रोसेस आशिल्लो. एक एग्रीमेंट जाका इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन म्हणटात तो सही केलो जर संस्थानिकांनी तरच ते भारतांत विलीन जाले अशें जातालें. थोड्याशा सुरवातीच्या विरोधा नंतर बऱ्याचशा संस्थांनी स्वताहून ह्या भारत देशांत सहभागी जावपाक तयार जाले. पण काही संस्थानीक आशिल्ले जे ओडून बशिल्ले की ना आमी आमचें स्वतंत्र राष्ट्र निर्माण करतले. तातूंत जुनागडचें एक संस्थान आशिल्लें, हैदराबादचें एक संस्थान आशिल्लें. सुरवातीच्या इनिशियल काळांत जम्मू आनी काश्मीर हें संस्थान सुद्दां म्हणटालें की ना आमी विलीन जावचें ना, आमी स्वतंत्र राष्ट्र म्हणून आमचें अस्तित्व दवरतले. पण सरदार वल्लभभाई पटेलांच्या आणि त्यावेळचे जे एकंदर लिडरशीप आशिल्ली त्यांच्या सगळ्या अथक प्रयत्नात हे तीनय संस्थानां नंतरच्या काळात भारत देशांत विलीन जाली. आणि त्यामुळे आयचो हो जो देश आमकां दिसता एकसंघ देश, एका सुत्रान बांदिल्लो देश, तो ह्या लिडरांच्या अथक प्रयत्नांतल्यान हो देश निर्माण जाला. ताच्या नंतर दुसरें मोठें आव्हान आशिल्लें की स्वताची राजघटना तयार करप. हांवें म्हणल्या त्या प्रमाणे त्या वेळेर कॉन्स्टिट्युयंट असेंब्ली आशिल्ली आनी ह्या कॉन्स्टिट्युयंट असेंब्लीन त्या वेळार 22 कमिटी नेमल्यो तयार करपाक लागल्यो. वेगळ्या वेगळ्या विशयाच्यो 22 कमिटी. तातूंतची एक मुख्य कमिटी आशिल्ली ड्राफ्टींग कमिटी आनी त्या ड्राफ्टींग कमिटीचे चेअरमन आशिल्ले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तांच्या बरोबर आनी तांचे सहकारी आशिल्ले राव म्हणून एक कन्सल्टंट आशिल्ले. ह्या सगळ्या समिती मेंबरांनी रात दीस काम करून सादारण 60 देशांच्यो तांच्यांनी राजघटना अभ्यास केलो. तातूंचे वेगळे वेगळे जे प्रोविजन्स आशिल्ले जे आमकां सुटेबल आशिल्ले ते प्रोविजन्स तांच्यांनी ताचो अभ्यास केलो आनी एक सर्वसमावेशक अशी राजघटना ताचो एक ड्राफ्ट तांच्यांनी तयार केलो आनी कॉन्स्टिट्युयंट असेंब्ली समोर दवरलो. कॉन्स्टिट्युयंट असेंब्लीन ह्या ड्राफ्टाचेर 2 वर्सां 11 म्हयने अशी प्रदीर्घ चर्चा केली. ह्या चर्चेन लोकांकय सहभागी केल्ले, लोकांचो सहभाग आशिल्लो आनी सगळ्यांच्या सहमतीन हो कॉन्स्टिट्युशनाचो ड्राफ्ट चर्चे नंतर आयच्या दिसा 26 जानेवारी 1950 ह्या दिसा ह्या कॉन्स्टिट्युयंट असेंब्लीचे जे 308 मेंबर आशिल्ले त्या सगळ्या मेंबरांनी हाजेर सही केली आनी खऱ्या अर्थान भारताची कॉन्स्टिट्युशन अंमलात आयले. आमी रिपब्लीक, आमची कॉन्स्टिट्युएन्सी ही रिपब्लीक कॉन्स्टिट्युएन्सी. रिपब्लीक कॉन्स्टिट्युएन्सी हाचो अर्थ असो की खंयच्याच नागरिकाक अशें प्रिविलेज नासता, सगळे समान नागरीक किंवा खंयचेच एखादें सरकारचें पद हें अमूक एका विशिश्ट मनशाक किंवा समूहाक आरक्षीत नासता. सगळीं पदां सरकारची ही सगळ्या नागरिकांक उपलब्ध आसतात. खंयचोच एक नागरीक असो प्रिविलेज नागरीक असो ना. अजून सुद्धा तुम्ही जर युनायटेड किंगडमची, ब्रिटनची जर राजघटना पळयली तातूंत अजून थोडे लॉर्ड्स आसा. तो जन्माक आयलो तीच लॉर्ड, काही पर्संटेज आसा, पूण अशें पद ना जे त्या कुटुंबा नंतर दुसऱ्या कुटुंबाक वयतले. अशी एक राजघटना आमच्या सगळ्या त्या वेळच्या धोरणांनी केली. आणि आमचे कडेन रिपब्लीक हाचो अर्थ इवन स्टेट, हेड ऑफ स्टेट जो आसा म्हणजे आमचो जो राष्ट्रपती आसा ताचें सुद्दां इलेक्शन जाता. प्रत्येक MLA MP हांचें इलेक्शन जाता. बऱ्याचशा देशांनी अजून सुद्धा जे युरोपांचे देश आसात जांकां आमी प्रगत देश म्हणटा त्या देशा भितर
कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आसा. कॉन्स्टिट्युशनल मोनार्की हाचो अर्थ तांचो हेड ऑफ स्टेट जो आसा तो हेरिडिटरी आसा. कोण तरी राजा आसा, ब्रिटनचें उदाहरण घेया, जपानचें उदाहरण घेया, तांचो जो राजा आसता तो कॉन्स्टिट्युशनल हेड आसा. पण आमच्या भारत देशाचो कॉन्स्टिट्युशनल हेड असो अनुवंशीक नासता, ताजें इलेक्शन जाता. सो अशे वेगळे वेगळे प्रोविजन घेवन आमची राजघटना तयार जाली. आमच्या राजघटनेन आमी सगळ्यांनी वाचल्या, वेगळे वेगळे प्रोविजन्स आसा. युनियन गव्हर्मेंटान खंयचे कायदे करपाचे ताका युनियन लिस्ट म्हणटा, स्टेट गव्हर्मेंटान खंयचे कायदे करपाचे ताका स्टेट लिस्ट म्हणटा. युनियन आनी स्टेट हांचे दोन्ही मिश्रण आशिल्ले ताका कन्करंट लिस्ट म्हणटा, जे कायदे सेंटरूय करूं शकता किंवा स्टेटूय करूं शकता. आमच्या कॉन्स्टिट्युशनान आमकां 6 फंडामेंटल रायट्स दिले आनी त्या फंडामेंटल रायट्सांक लागून आमचें जीवन अत्यंत सुरळीत आनी मिनिंगफूल पद्दतीन चलता. पूण त्याच बरोबर आमकां जे रायट्स दिले, फंडामेंटल रायट्स दिले, ताच्या बरोबर फंडामेंटल ड्युटीज आसा. आमी सगळ्यांनी ह्यो आमच्या फंडामेंटल ड्युटीजय समजून घेवंक जाय रायट्सां बरोबर. फक्त करून आमी केन्ना म्हणटा ना दॅट इज माय कॉन्स्टिट्युशनल रायट, बट देन देर इज ऑल्सो कॉन्स्टिट्युशनल ड्युटी. आमी सगळ्यांनी ह्यो कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज सुद्दां पाळूंक जाय, मानूंक जाय, आमच्या आचरणांतल्यान ते व्यक्त जावंक जाय. येणाऱ्या काळात इलेक्शन आसा, इलेक्शनाचो काळ आसा. भारतीय घटनेन हे नमूद केला की प्रत्येक भारतीय नागरीक स्वताक जाय ते सरकार स्वताच्या मतानुसार ठरयतलो. लोकशाही निवडणूक हो एक लोकशाहीचो उत्सव. प्रत्येक नागरिकान, प्रत्येक मतदारान ह्या उत्सवान सहभागी जावंक जाय. करणे शक्य ना अशें ज्या वेळार ब्रिटीश सरकाराक दिसलें त्या वेळार ब्रिटीश पार्लमेंटान एक ॲक्ट पास केलो, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. ह्या ॲक्टान अशें बरयल्लें की ज्या दिसाच्यान तो ॲक्ट ह्या देशान लागू जातलो त्या दिसाच्यान भारत देशाक स्वातंत्र्य मेळटलें. हो ॲक्ट 15 ऑगस्ट 1947 भारत देशान लागू जालो, ताजेर सही जाली. आणि त्यामुळे आमी जेन्ना म्हणटा की भारत देश स्वातंत्र्य जालो, हो ॲक्ट ज्या दिसाच्यान इम्प्लिमेंट जालो त्या दिसाच्यान भारताक स्वातंत्र्य मेळ्ळें. ब्रिटिशांची सत्ता संपुश्टात आयली. आमचे शासन, भारताचे शासन सुरू जालें. पण ज्या स्थितीन ब्रिटीश हो देश सोडून गेल्ले, असंख्य आव्हानां, असंख्य समस्या, आणि ह्या आव्हानांक, असंख्य समस्यांक तोंड दिवपाची जबाबदारी आमची जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आशिल्ली, म्हणजे इंटरीम पार्लमेंट, हंगामी सभासद किंवा पार्लमेंट जाका आमी म्हणटा, त्या सगळ्या 308 जे सभासद आशिल्ले कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे, तांची जबाबदारी आशिल्ली की ह्या देशाक एक स्वताचे सरकार आणि स्वताचे प्रशासन दिवपाची जबाबदारी. सगळ्यात व्हडली समस्या आशिल्ली की ज्या वेळार ब्रिटीश हो देश सोडून गेले त्या वेळार 565 संस्थानां आशिल्लीं. वेगळे वेगळे राजे, महाराजे, नवाब ह्या देशान आशिल्ले. आनी इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टान अशें बरयल्लें ब्रिटीश सरकाराक की जी संस्थानां आसा, राजे रजवाडे आसा, तांकां मुभा आसा की तांच्यांनी एक तर भारतान विलीन जावचें, पाकिस्तानान विलीन जावचें, किंवा तांच्यांनी स्वताचें आपलें स्वतंत्र अस्तित्व सुद्दां दवरूंक तांकां परवानगी आशिल्ली. जे सरकार आसा ते साकार जातलें. त्यामुळे अशें कोणें चिंतूंक जायना की म्हज्या एकट्याच्या मतान कितें फरक पडटा. हांवें जर मतदाना जर वचूंक ना मतदानाक जाल्यार कांय फरक पडना. डेफिनेटली फरक पडटा. तुमचें एक मत फरक घडोवंक शकता. आमची लोकशाही प्रगल्भ जावं शकता. लोकशाही आमकां जशें जाय तशें सरकार जावं शकता. म्हणून प्रत्येकाक आवाहन आसा, प्रत्येक मतदाराक येणाऱ्या निवडणुकीत वचून मतदान करा.
आम्ही सगळे मतदान अधिकारी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया गोंयचे सगळे मतदान अधिकारी वेगळ्या वेगळ्या पद्दतीन आम्ही प्रयत्न करता की मतदारा भितर जागृती जावची, जेणे करून ताणें वचून मतदानाच्या दिसा आपल्या मतदानाचो जो हक्क आसा तो बजावचो. सगळ्या नागरिकांक विनंती आसा, मतदान दिसा अवश्य भायर सरा, मतदान करा. लोकशाही सुदृढ जावंक जाय, प्रगल्भ जावंक जाय. परत एकदा तुमकां सगळ्यांक रातराव्या प्रजासत्ताक दिनाच्यो शुभेच्छा. आनी तुमी सगळे बरे आरोग्यान आसचे. ह्या कोरोनाच्या महामारीत आमी सगळ्यांनी जे कोवीड अप्रोप्रिएट बिहेवियर आसा, मास्क घालप, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करप, हे सगळे प्रोटोकॉल आमी मानुया, त्या प्रमाणे आचरण करूया. परत एकदा तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा, देव बरें आरोग्य दिवं म्हणटा. धन्यवाद. जय हिंद. तशेंच फुडले पुष्पचक्र घालतले नगरपालिकेचे मुख्य